तुम्ही कधीपासून वापरता? 2 महिन्यापासून झाले होते. आता सुरुवात केली. हां, तुम्ही किती जमा तुमच्याकडे? एक 10-12 जमा. 2 महिन्यापासून मी काय वापरता? काय वापरतो 2 महिन्यापासून? दुधात पण फरक पडले, फॅटीवर पण काय फरक पडला? माझं दुधाला 41-29 पैसे बघा. तुम्हाला काय बाजार मिळतो? 37-38 पर्यंत बाजार आहे. मग हा एवढा मोठा भेदभाव कसं काय? 37 रुपये इथं संगमेरला दूध तर जसं हवे इथं, आणि हे कुठं राहते? कोणत्या गायांचं? आपल्या राज्यात शिवाय हो किती ग्रॅम चालता तुम्ही? 200 ग्रॅम मिल्क चार्जर हां. आणि 100 ग्रॅम ॲनिमल चार्जर. तुम्ही काय घरी विकायला काढणार आहे? म्हणजे असं ती म्हणत असतील. दुधाला भाव वाढला पण 34% भाव पडत होता, तो 41-42 रुपये राहिला होता. एक व्यक्ती खाटका द्यायला लागला होता. गाय हां, बर ती 10,000 विकत आणली हां आणि दूध काहीच नव्हतं, झिरो होतं, फक्त पाण्याच्या झाडाने ती गाय 6.5 लिटर होती, फक्त पाण्याच्या झाडाने. गायला चालता येत नव्हतं काही. उभी राहिली 5 मिनिटाच्या फार बरोबर, वीक झाली आहे. ती 5 मिनिटाची उभीच नव्हती राहत. हां आता कवर उभं पळत सोडली तर किती दिवसात? एक 15 दिवसात फरक पडला. म्हणजे तुम्ही मिल्क चार्जर तुम्ही 200 ग्रॅम चालता, 100 हां, आणि ॲनिमल हेल्थ चार्जर 100 ग्रॅम 2 टाइम एकच टाइम चालत सगळं. एकच टाइम चाल. का बरं? खातेच एक टाइम चालत. सारा दुट्यावर लागला तर अर्धा सारा लागून राहिला. सकाळी 5:30ला सारा टाकणार, तुम्ही- इथून गेल्यानंतर सारा टाकणार, तरी वरडणार नाही जेव्हा. म्हणजे तुम्ही आता दिवसभर ट्रेनिंग करून जाणार हां, तरी ओरडणार नाही. नाही.